नमस्कार मित्रांनो, तर आपण आज आपल्या शेतामध्ये जांबाच्या झाडाची जी उंची जास्त झालेली आहे ती कमी करण्यासाठी आलेलो आहात. तुम्ही बघू शकता, हे आपल्या वावरामध्ये जवळपास 600 जांबाचे झाडलेले आहेत. हे आपल्याला महाराष्ट्र शासनाअंतर्गत जी अनुदानित योजना होती त्या अंतर्गत आपण हे झाडं लावलेली आहेत. जास्त मोठी काय झाडं नाहीत, 2 वर्षाची फक्त झाडे आहेत आणि यांची जी उंची बघितली तर 10 ते 12 फूट एवढी उंची झालेली आहे. याच्यामधलं जे अंतर जर तुम्ही पाहिलं गेलं तर हे काय 7 फुटाचं अंतर आहे आणि 7 फुटाच्या अंतरामुळे हे ज्या फांद्या आहेत ह्या फांद्या इकडल्या लागत आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत. आता या फांद्या कट कशा करायच्या हे सुद्धा तुम्हाला मी व्यवस्थितरित्या सांगणार आहोत. मग फांद्या कट करताना तुम्ही कुठलं साहित्य वापरायला पाहिजेत, तर तुम्ही कुऱ्हाड, करवत अशी साहित्य वापरू नका. करवत आलं की खरं कापतो जर म्हणलं फांद्या तर त्याचा तोटा होतो आणि कुऱ्हाडीने तोडतो म्हणलं तर त्याचं नुकसान होते. कुऱ्हाड कोणीकडेही लागते. त्याच्यामुळे त्यासाठी स्पेशल जांबाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी एक हँड प्रूनर राहते, याला आपण कैची म्हणूया. याने व्यवस्थितरित्या कापत असते. तर याचाच वापर आपण आपल्या शेतामध्ये करणार आहोत. ज्या लई मोठाल्या फाट्या लांब जाम गेलेल्या आहेत, 10 फुटापर्यंत गेल्या, आपल्याला 5 फुटापर्यंत झाड आणायचं आहे. कारण जर जेवढं मोठं झाड राहील तेवढा फवारणी करायला अवघड जाते, ते फळं तोडायला सुद्धा अवघड जाते आणि जास्त फांद्या राहिल्या तर त्याचा त्रासही होतो आणि मधामध्ये आंतरपीक घ्यायला सुद्धा त्रास होतो. त्या गोष्टीला टाळण्यासाठी आपण हा निर्णय घेतला की बाबा मोठ्या ज्या फांद्या झाल्या त्या तोडायच्या. तर ह्या तोडण्यासाठी आपण हँड प्रूनर आला. हँड प्रूनरच्या माध्यमातून आपण हे सगळं तोडणार आहोत. तोडताना एक गोष्ट काळजी घ्यायची की बाबा मेन जे फांदी राहते ती फांदी तोडू नका. म्हणजे ज्याचं बूड जास्त मोठा आहे त्याला तोडू नका. ज्या मोठ्या वरच्यावाल्या ज्या फांद्या आहेत ते तोडल्याच्या नंतर झाडाला काय फायदा होतो, 2 वर्षाचं झाड तेवढं मोठं वजन घेरायला कारण बुडापासून ते वाकून जाईल ना, त्यासाठी आपण ह्या गोष्टी करत आहोत. फांद्या तोडण्याचे फायदे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की फांदे जर तोडले तर नवीन फांद्या येतात, काही दिवसात येतात आणि त्याचा फायदा असा असतो की आपल्याला जे फळं लागलेले आहेत ते इझी टू आपल्याला काढून घेऊ शकतो आपण लवकर. तुम्हाला हातवरे काढून एखादी शिडी लावून करायची अजिबात गरज नाही. याची हाईट काय जास्त नाही, त्याच्यामुळे ह्या ज्या हाईटवाले आहेत आपल्याला हे फांदे हे तोडायचे. आता हे तोडायसाठी बघा, हे हँड प्रूनर म्हणतात, त्याला आपण कैची म्हणूया आपल्या भारतात. त्याला असं तोडायचं, हे धरलं की अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या तोडते आणि याचे फायदे असे आहेत की फवारणी करायला सोपं जाते. रोग जर काही पडला फवारणी करा. त्याचबरोबर तुम्हाला दुसरे काय साहित्य वापरू नका. बरं, मी तुम्हाला आधी बी यापूर्वी सांगितलं होतं की कुऱ्हाडीनं अजिबात करायचं नाही. कुऱ्हाडीनं केल्याच्या नंतर त्याची दुखापत संपूर्ण झाडाला होतो. ते झाड तिथून वाढण्याची शक्यता जीवच होऊन जाते, म्हणजे वाढत नाही झाड. अशा प्रकारची आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचे आहे. आणि हे जे अंतर आहे हे अंतरसुद्धा फांद्या तोडल्याच्या नंतर हे आपल्याला कमी होईल, दिसेल. आता हे झाड बघा, हे किती मोठं झाड आहे. हे झाड जर तोडलं तर बारीक होऊन जाईल ना. हे झाड एरीच तोडते हे झाड मस्तपैकी. अशा प्रकारच्या फांद्या आपल्याला संपूर्ण झाडाची कटाई करायची आहे आणि हे सगळं रान आपल्याला क्लिअर करायचं आहे. अशा प्रकारचा तुमच्या पुढे हा व्हिडिओ होता. तुमच्या काय कमेंट असतील, तुमची काय समस्या असेल ते मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा मारा. धन्यवाद मित्रांनो. झाडाची तुम्हाला टकलीच करायचं काम आहे बरं. चिकन मुंग्या